नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, उद्यापासून सरसकट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विमा हा रक्कम जमा होणार आहे. याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढे मी तुम्हाला पीक विम्याविषयीची संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, याविषयीचे खरे अपडेट पाहणार आहोत आपण. तर मित्रांनो, तुम्ही लाईव्ह पाहू शकता. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केलं होतं. मित्रांनो, सुमारे 1.41 लाख शेतकऱ्याला प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा नुकसान योजनेअंतर्गत भरपाई मिळण्याची तयारी आहे. मित्रांनो, यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी व पुरामुळे पिकाचे नुकसान झाले होते. राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेली आहे. मित्रांनो, त्यासाठी मित्रांनो सर्व क्षेत्रामध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश पिकांचे नुकसान झाले होते. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांच्यासाठी पीक विमा कंपनीने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करील असं सांगितलं होतं. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झाले आहे त्यांनाही पीक विमा नुकसान भरपाई म्हणून शासनाने आर्थिक मदत दिलेली आहे. मित्रांनो, पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णपणे वाहून गेलेले आहे. पुराचे पाणी ओलातारल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवड देखील केलेली आहे. त्यांना 10 दिवसाच्या आत पीक विमा दावा म्हणून 7,000 रुपये प्रति एकरनी पैसे 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात सर्व पीक कापणाऱ्या लोकांना देण्यात आले होते. विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानासाठी 100% भरपाई देईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. नुकसान झालेल्या पिकासाठी प्रति 15,000 रुपये शेतकऱ्याला सरकार देणार आहे. शेतकरी विमा द्याव्याची आतुरतेने वाट पाहत आहे. अप्रत्याशित हवामानाची घटनामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी डिसेंबरच्या सुरुवातीला दिलेली रक्कम एक दिलासा म्हणून उपयोगी येईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला पीक विमा मिळाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.